नमस्कार. सानी कलारंग. मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज तुम्हाला वेलकम करते आणि छान एका ड्रिंकने करते बरं का. बघा तरी गंमत. माझ्या हातात हे 2 ग्लास आहे. दिसतायत का रंग? हे पहा. हा असं सुंदर ॲक्वा म्हणतात ना, ब्ल्यू किंवा निळसर कलर आहे आणि हा जांभळा दिसला. हे दोन्ही किती ग्लास सुंदर दिसतात बघा. दिसले तुम्हाला? तर हे कशाचे आहेत ओळखलत का? तर हे जे आहे आपलं गोकर्णचं फूल, त्या फुलाचा हा काढा म्हटलं तरी चालेल किंवा चहा म्हटलं तरी चालेल. आजकाल या ब्ल्यू टीचा म्हणजेच गोकर्णाच्या फुलाचा चहा अतिशय म्हणजे परदेशात सुद्धा त्याला खूप मागणी आहे. त्याचे औषधी गुणधर्म जाणून अगदी परदेशात ह्याला वेलकम ड्रिंक म्हणून म्हणजे फंक्शनमध्ये वेलकम ड्रिंक म्हणून देतात. तर असा हा आपल्या आयुर्वेदाने सांगितलेला काढा म्हणा किंवा चहा अतिशय उपयुक्त आहे. तर हा कसा करायचा आणि आणि त्याचे फायदे काय आज मी तुम्हाला सांगते. आता पावसाळ्यामध्ये गोकर्ण अगदी छान बहरतो. तसं अगदी 12 महिन्याला फूल येतं या गोकर्णाच्या. तुम्ही एकदा कुंडीत जर लावलं ना तर 12 महिने याला फूल येतं. पण तरीसुद्धा या आता पावसाळ्याच्या सीझनमध्ये हा वेल इतका सुंदर बहरतो आणि अगदी इतके सुंदर ते जांभळी फुलं इतकी सुंदर त्या म्हणजे झाडावर दिसतात की अक्षरशः असं वाटतं की असे निळे निळे लोलक कसे लावलेत बरं का. तर ह्या गोकर्णाचे खूप खूप औषधी गुणधर्म आहे. याचं जे संस्कृत नाव आहे ते अपराजिता. म्हणजे कोणीच तिला जिंकू शकत नाही. म्हणजे इतकी आपल्या शरीरात जर त्याचं सेवन केलं तर आपण अगदी काय म्हणतात अजिंक्य होऊ. आपल्याला कुठलाही रोग अगदी स्पर्श करू शकणार नाही इतकं त्याचं आयुर्वेदामध्ये जे त्याचं गुणधर्म सांगितलेले आहेत. तर हा काढा कसा करायचा? तर हे फुलं छान अगदी स्वच्छ धुवून घ्यायची, त्याची देठं काढून घ्यायची, म्हणजे ते जे हिरवं असतं की नाही ते काढून घ्यायची. मी तुम्हाला दाखवते. आणि हे आपल्या 1.5 कपाला सुद्धा आपलं पाण्याचा असतो की नाही तर 1.5 कपाला सुद्धा नाही 4-5 फुलं टाकायचे आणि अगदी 1-2च मिनिटं खूप उकळायचं नाही. 1-2 मिनिटच तुम्ही नुसतं पाण्याला उकळी येऊ द्या. सुंदर निळा रंग म्हणजे असा मी तुम्हाला दाखवला. हा कुठे ह्यातला कृत्रिम नाही बरं का, ओरिजिनल कलर आहे हा. तर असा छान निळा रंग त्या पाण्यामध्ये उतरला की गॅस बंद करायचा. आता मी त्याचे गुणधर्म सांगते की इतका गुणवान हा चहा आहे. त्याचे उपयोग आहे आपल्या शरीराला म्हणजे सौंदर्यासाठी, आरोग्यासाठी, बाह्योपचारासाठी. तर मी वरपासून सांगायला सुरू करते म्हणजे तुमच्या लक्षात राहिलं आहे की हे आपण कसं म्हणजे घेतलं पाहिजे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करायचा आहे. तर मी नेहमी सांगते की जे आपण पोटात घेऊ शकतो ते आपण आपल्या चेहऱ्याला लावू शकतो. परत एक अंडरलाईन म्हणजे आपण पोटात जे घेतो ते आपण आपल्या चेहऱ्याला लावलं तर कुठेही त्याला बाधा येत नाही, आपल्याला ॲलर्जी येत नाही. हे लक्षात ठेवा. कारण काय होतं आपण हे कृत्रिम सौंदर्य मी नेहमी तुम्हाला सांगते की मला स्वतःला कृत्रिम सौंदर्य प्रसाधन वापरायला म्हणजे जवळपास मी फिरकत नाही. आता 1-2 सुनबाईंनी माझ्या आणून दिलेत म्हणून मी थोडंफार काहीतरी लावते. पण मला स्वतःला नैसर्गिककडे माझा झुकणारा कल आहे आणि बरेच वर्ष कोकणात राहिले त्यामुळे इतकं माझ्याकडे मोठी बाग होती आणि या सगळ्या बागेत माझ्याकडे भरपूर औषधी वनस्पती होत्या. तर ह्या गोकर्णाचा वरपासून मी उपयोग सांगत येते म्हणजे तुमच्या अगदी छान लक्षात राहिले आणि करा बरं का. तर हे जे आपले केस आहे केसाच्या वाढीसाठी सुद्धा गोकर्ण अगदी तुम्ही त्याची चटणी बनवा, लावा. नंतर डोळे ज्यांची दृष्टी अधू होते तर किंवा दृष्टीदोष ज्यांचा असेल तर या चहाच्या सेवनाने तुमचा दृष्टीदोष जाळू शकतो. तसेच आजकाल बरेच म्हणजे सगळ्याच जणांना दिवसभर स्क्रीन समोर असतात आणि स्क्रीन समोर असल्यामुळे सारखे डोळे थकतात. जे डोळ्यांवर जर सतत ताण येतो कॉम्प्युटरचा म्हणा मोबाईलचा म्हणजे स्क्रीनचा थोडक्यात. तर ह्या चहाने जे IT मध्ये काम करत असतील किंवा जे कॉम्प्युटरवर काम करत असतील त्यांनी आठवड्यातनं हा 2-3दा चहा प्या बरं का. तर असा हा इथलाच आहे. परत मेंदू ज्यांना सतत ओव्हर थिंकिंग होतंय किंवा सतत ताण येतोय बुद्धी म्हणजे आपण म्हणतो ना खूप बुद्धीचं काम असतं आणि अतिशय मेंदू थकून जातो अशांनी किंवा जे विद्यार्थी आहेत अगदी विद्यार्थ्यांनी ह्या चहाची सवय लावली तर कुठेही त्याचं व्यसन लागत नाही.
उलट तुमचा मेंदू तरतरीत राहील. ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा हा चहा पिला तर तुमची स्मरणशक्ती शेवटपर्यंत अगदी कायम राहील. हा इथपर्यंत उपाय झाला. आता हा इकडचा सांगते. याच्या सेवनाने तुमच्या ह्याच्यात जे इथे आपल्या घसा धरतो वगैरे म्हणतात की नाही, तर जे घशाला इन्फेक्शन होतं, तर हा कोमट चहा किंवा कडक जर जेवढा तुम्ही पिऊ शकतो तसा पिल्याने तुमचा जो म्हणजे तुम्हाला कंठात जर काही दोष झाला असेल तो दूर होतो. आलं लक्षात? आता हा चहा तुम्ही हृदयविकार आणि ब्लड प्रेशर असलेल्या लोकांनी सुद्धा घ्या. अपाय होत नाही. फक्त ज्या प्रेग्नंट आहेत, गर्भवती स्त्री, त्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसंच या चहाने तुमची पचन जी संस्था आहे ती सुधारते. त्यामुळे पचन संस्थेसाठी सुद्धा ज्यांना पोटाच्या तक्रारी आहे त्यांनी सुद्धा या चहाचं नियमित सेवन करावं. ज्यांना कुठे व्रण म्हणजे आपण एखादं लागतं आपल्याला आणि त्याचा व्रण राहतो किंवा त्वचा विकार असेल तर अगदी म्हणजे कोकणातले लोक हे फुल तोडतात, असं असं चुरडतात आणि त्यात तो रस लावतात. अतिशय प्रभावी असा हा गोकर्णाच्या फुलाचा रस असतो की तुम्ही व्रण कुठला येतं तुमचे काही चेहऱ्या बऱ्याच जणांना असतात की पिंपल्सचे खड्डे येतात किंवा कुठेतरी काहीतरी खरचटलेलं असेल तर त्यावेळेस तुम्ही असं ते अगदी म्हणजे काय उकळलं पाहिजे वगैरे काही नाही बरं का. इतकं ते फुल आपल्याला हेल्प करतं म्हटलं तरी चालेल. तुम्ही अगदी चिरडण असं लावून टाका. ज्यांना त्वचा विकार आहे तर त्वचा विकारावर सुद्धा अतिशय उपयोगी आहे. तसंच आतमध्ये कुठल्याही शरीर म्हणजे आपण शरीरामध्ये दाह होत असेल किंवा सूज येत असेल, शरीरावर सूज असेल तर त्यांनी सुद्धा हा चहा प्या, नक्की प्या. आणि एक अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ज्यांची जाडी कमी होत नाही तर जाडी कमी करण्यासाठी सुद्धा रोज हा चहा नियमितपणे सकाळी प्या. सकाळी तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टच्या बरोबर अगदी प्या. तुमचं आपोआपच शरीरातली चरबी हळूहळू कमी होत जाईल. तसंच त्वचे आता याच्यात इतका परदेशात सुद्धा याच्यात इतका रिसर्च चालू आहे. आपल्या आयुर्वेदाने तर आपल्याला समृद्ध केलेलंच आहे, पण अगदी परदेशात नालं की आपल्याला खूप छान वाटतं. तर याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुण आहे. तर अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, तो तुमचं म्हातारपण, तुमचे जे पेशी आहेत त्यांना नवचैतन्य देतं. तर आता हे तुमची स्किन आहे, चेहऱ्याची जी स्किन आहे त्याच्यावर जेव्हा सुरकुत्या पडतात किंवा डल दिसायला लागते तर त्याच्यासाठी छानपैकी तुम्हाला मास्क म्हणजे अगदी घरातल्या उपायाने याच्यातला 0 खर्च असलेला आपण चेहऱ्याला मस्तपैकी त्याचं फेशियल करणार आहोत. तर शेवटपर्यंत बघा का. ज्या काही तुमच्या शंका असेल तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये विचारू शकता. तर असं हे अपराजिता देवाला, विष्णूला, देवीला असं हे सुंदर फुल आवडणार. इतका सुंदर त्याचा मोहक रंग आहे की कोणी त्याच्यात प्रेमात पडू शकते. तर असं हे अनेक गुणधर्म असलेलं म्हणजे परत एकदा मी रिव्हिजन करते आहे. केसासाठी ज्यांना वाटत असेल की आपले केस काळे राहावे किंवा दाट राहावे त्यांनी अगदी तरुण वयातच याचा वापर करा. तसंच ज्यांचे डोळे दृष्टीदोषासाठी किंवा डोळ्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करा. कंठदोष घालवण्यासाठी, तसंच ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी, हृदय मजबूत होण्यासाठी याचा वापर केला जातो. तसंच पचनसंस्था किंवा मूत्रमार्गाचे जे काही समस्या असतील ते त्यांनी दूर होतात. परत त्वचा विकार, आता हे मी सगळी उजळणी केलेली हे तुम्ही तुमच्या कागदावर एखाद्या किंवा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कागदावर लिहून ठेवा आणि अगदी कधीही चहा पिऊ शकता. सकाळी पिला तर उत्तमच. ज्यांना अगदी सकाळी अनोशा पेटी पिता येत नसेल तर त्याने ब्रेकफास्टच्या वेळेस हा चहा अगदी प्या. आणि हा वेल ना याला काही खूप म्हणजे काळजी घ्यावी लागत नाही. तुम्ही याच्या बिया मिळतात त्या अगदी तुम्ही तुमच्या कुंडीत पेरल्या ना तर छान असा वेल अगदी बाल्कनी सुद्धा वाढू शकतो. तर असं हे सुंदर फूल हे तुम्ही तुमच्या घरामध्ये अगदी बाळगा. मी आता तुम्हाला हे दोन्ही चहाचे प्रकार दाखवलेले आहे ते तुम्ही माझ्याबरोबर प्यायला याच. किती सुंदर रंग दिसतोय. परत एकदा दाखवू का? बघा बरं का. हे पहा, निळा रंग किती सुंदर रंग आहे. असा हा निळा रंग आणि हा आहे तो, हे पहा, हा जांभळा. याच्यामध्ये मी लिंबू पिळले बरं का. त्यामुळे ह्या चहामध्ये जर लिंबू पिळला
असा रंग होतो. तर आपण स्किन केअर म्हणजे आपली ब्युटी याच्याकडे वळणार आहोत की आपण याचा फेशियलसाठी कसा उपयोग करता येईल आणि आपल्या चेहऱ्याच्या मास्कसाठी कसा उपयोग करता येईल हे बघणार आहोत. चला तर मग. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरं का. कारण खूप जण बघतात पण सबस्क्राईब करा, याला काही पैसे लागत नाही. कारण हे आपण खूप मेहनतीने केलेलं असतं आणि फायदा होईल हे. आणि कसा फायदा झाला ते तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की लिहून टाका. चला तर आता ह्याचं आपण छानपैकी मी मास्क बनवते आणि अगदी घरातीलच साहित्य घेऊ. आता हे तुम्हाला जे दिसतंय ते गोकर्णाच्या फुलाचं मी मिक्सरमध्ये पल्प केला, म्हणजे पाणी घालून, अगदी थोडंसं पाणी घालून चटणी केली आणि ई व्हिटॅमिनची गोळी आणि अर्धा चमचा मध असं छान एकत्र केलं आणि मी माझ्या चेहऱ्याला मसाज करून घेतला आहे बघा. पण व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी मसाज दाखवलेला नाही आहे. नंतर ह्याच पल्पमध्ये मी तांदळाचं पीठ आणि परत थोडीशी एखादी ई व्हिटॅमिनची गोळी तुम्ही घालू शकता आणि तुम्ही तुमच्या चेहऱ्याला हा पल्प किंवा हा मास्क म्हणतात ना, हा तुम्ही छान लावा आणि बघा तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप छान फरक पडतो. कारण ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेला एक छान प्रकारचा ग्लो येईल. हे पहा, आता मी चेहरा धुतला आहे आणि इतपत माझा चेहरा छान टवटवी दिसायला लागलेला आहे. बघा कोण दिसत असेल तर सुकल्या दाखवलं नाही म्हणजे अक्षरशः तो डार्क निळा रंग आहे ना, तो खूप एकदम डार्क होऊन जातो, असं अगदी भूतासारखा दिसेल म्हणून मी फोटो नाही काढला त्याचा. पण हे पाही, आता मी धुतले आणि तसंच तुमच्यासमोर आलेले आहे. तर एक तर चेहऱ्याला खूप असं आतनं गारवा मिळालेला आहे. तर नक्की करून बघा, वेगवेगळ्या प्रकारचे करून बघायला काही हरकत नाही. फेशियल आपल्या जे हातात आहे निसर्गाने दिलं आहे ते करून बघा. परत एकदा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.